हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्की मस्त आणि मजेत असणार आहे। आणि सगळ्यांना सगळ्यात आधी व्हेरी गुड मॉर्निंग, कारण आता सकाळचे 9 वाजलेले आहे। तसं बघायला गेलं तर रोज खूप धावपळ असते। हे बघा 9 वाजलेत, उलटे दिसत असतील। तसं सकाळी सकाळी खूप धावपळ असते, पण आता श्रीला आज सुट्टी आहे आणि तो अजून झोपलेला आहे। सो माझी आंघोळ वगैरे झाली, देवपूजा पण झाली। आणि आज खरं तर खूप थंडी आहे बाहेर, तर इतकी धुकं पडलेली आहेत ना, त्यामुळे घरातलं एकही दार आणि एकही खिडकी मी आज ओपन केली नाही अजून सकाळपासून। नाही तर सकाळी सकाळी मला आधी किचनचा दरवाजा ओपन केल्याशिवाय स्वयंपाक होत नाही, कितीही थंडी असो। पण आज त्या मनाने खूपच थंडी आहे आणि खूप धुकं पडलेली आहे, त्यामुळे मी आज काहीच खोललेलं नाहीये। त्याचबरोबर श्रीच्या पप्पांचा सुद्धा हाफ डे होता, जरा ते लवकरच येणार आहे, त्यामुळे त्यांना सकाळी टिफिनला फक्त नाश्ताच द्यायचा होता। तर आज स्वयंपाक सुद्धा बाकी आहे, तर काय करणार माहित नाही। आता श्री मीच आहे, तर त्यामुळे बघूयात आता पुढे। आणि श्री तर अजून झोपलेला आहे म्हटल्याप्रमाणे, तर म्हटलं चला जो झोपलेला आहे तर तोपर्यंत आपल्या कामाला लागूयात। त्याचबरोबर मी तुम्हाला म्हटलं की बाहेर खूप सारी धुकं आहे, ते बघा इथून तुम्हाला काहीच दिसत नसेल तर मी थोडंसं तुम्हाला दाखवते। तर बघा मग तुम्हाला तिकडची बिल्डिंग वगैरे काही जास्त दिसत नसेल, नाहीतर असंच दाखवलं तर खूप काही दिसतं। असं पण सकाळी तर खूपच धुकं होतं की एकदम जवळचं पण दिसणार नाही। बघा इकडची बिल्डिंग वगैरे पण काहीच दिसत नाहीये। त्याचबरोबर इकडनं पण बघा तुम्हाला दिसतच असेल की किती धुकं आहे आणि धुकं पडलेली आहे, त्यामुळे खूप थंडी सुद्धा वाजते। तर बाहेर निघण्याची तर अजिबात इच्छा नाहीये, पण म्हटलं चला किती धुकं आहे तर ते तरी तुम्हाला दाखवूयात। तर आज तर कपडे वगैरे सुद्धा काहीच झालेलं नाहीये, बट असो चला आता मी गरम गरम मस्त चहा ठेवते आणि चहा घेते आणि मग पुढच्या कामाला लागते। आणि काय काम वगैरे करणार आहे तर ते मी पुढे तुमच्यासोबत नक्कीच कंटिन्यू करेल। सो चलो मग दरवाजा पहिले लावून घेते, म्हटल्याप्रमाणे सगळं थंड थंड पडेल परत घरामध्ये, सो त्यामुळे चला मग म्हटल्याप्रमाणे बारीक गॅसवर तसं तर मी चहा ठेवलेला आहे बघा। तर बारीक गॅसवर ठेवलेला होता, त्यामुळे मग चला चांगला उकळत आलेला आहे, चांगला घट्ट पण झाला आहे। असं चला आता टेस्ट पण छान येईल, फक्त जास्त गोड व्हायला नको, कारण की जर जास्त आटून गेला ना तर तो खूप गोड होतो। कारण मी ठेवला आणि मग बाहेर म्हणजे आपल्या व्हिडिओला सुरुवात केली तर बराच टाइम झालेला आहे। तर असं आणि मी म्हटल्याप्रमाणे सकाळी श्रीच्या पप्पांना फक्त पोहे दिलेले आहे, एवढेसे पोहे आहेत, तर त्यामध्ये श्रीचा तर नाश्ता होऊन जाईल। तर बघा आता इथे चहा गाळून घेतलेला आहे। सो चलो मग आता मस्त गरम गरम चहा पिते, तुम्ही सुद्धा चहा प्यायला या। आणि चहा बघून पुन्हा तुम्हाला म्हणते मी व्हेरी गुड मॉर्निंग। सो चहा घेतल्यानंतरच म्हटल्याप्रमाणे कामाला लागेल मी, तर मी पुढे तुमच्यासोबत कंटिन्यू करते। तर चला मग चहा वगैरे झालेला आहे, तर मी आता कामाला लागते। खरं तर हा व्हिडिओ ना जरा तुमच्यासोबत शेअर करायला मला थोडा लेटच झाला, कारण मध्ये ना मला एडिटिंगला वगैरे टाइमच मिळालेला नाही, बट असो। सो बघा मी इथे सकाळी सकाळीच म्हटल्याप्रमाणे कामाला लागलेली आहे, ते म्हणजे या ब्लाऊजचा अस्तर जोडायला लागलेली आहे। तर अस्तर जोडण्याचं तर काही मी सायली फॅशन डिझायनर या चॅनलसाठी व्हिडिओ शूट करणार नव्हती, कारण की याआधी ऑलरेडी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत, पण तरी सुद्धा बरेचसे कमेंट्स येतात असतात की ब्लाऊज कुठलाही असो, प्रिन्सेस असो, कटोरी असो, बोटनेक असो, फोरटक्स असो, पण त्याचे जे काही पार्ट्स असतात, सपोज कटोरीचा कटोरी साईड पार्ट बाही, प्रिन्सेसचा कटोरी पार्ट आणि साईड पार्ट, तर हे बऱ्याचदा एकाच साईडचे होण्याचे चान्सेस असतात। चान्सेस म्हणजे ते होतात बऱ्याच जणांकडून, सो त्यामुळे तुम्ही बऱ्याचशा कमेंट्स करतात की ते कसं जोडायचं तर सांग। तर यामध्ये तुम्हाला दिसतच असेल की सगळ्यात आधी मी अस्तर ठेवून घेतलं होतं 2 वेगवेगळ्या साईडला, आणि त्यानंतर मग बघा साईड पार्ट मध्ये कळेलच। आणि त्यानंतर मग त्यावर पुन्हा आपलं जे काही मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा असेल तर तो ठेवून घ्यायचा, म्हणजे ते व्यवस्थित 2 वेगवेगळ्या साईडचं होतं, आणि मग जोडायला सुरुवात करायची। तर बघा ह्या पद्धतीने। तर त्याचा डिटेल व्हिडिओ सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर मी ऑलरेडी टाकलेले आहेत, तर ते व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला अस्तर परफेक्ट कसं जोडायचं तर हे सहजच लक्षात येईल। त्याचबरोबर त्यामध्ये भरपूर साऱ्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो काही ब्लाऊज आहे ना, तर या ब्लाऊजचा संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ सुद्धा मी या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेला आहे,
तर याची जी काही स्लीव्ज आहे तर ती छान अशी लॉंग पब्बाही आहे. त्याचबरोबर बऱ्याचदा आपल्याला त्याची पब्बाही स्टिच करायची असते, जी आता खूप सारे कस्टमर स्टिच करून घेत आहे. सो त्याची अगदी सोप्या पद्धतीने कटिंग मी सांगितलेली आहे. त्याचबरोबर ती बाही कशी जोडावी, हा पुढचा पार्ट जो काही आपण अस्तर जोडत आहोत तर तो कसा स्टिच करायचा, तर याचा सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे. आणि डिझाईन सुद्धा खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग आहे. आता तर मी काही ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली नाहीये, कारण तोपर्यंत स्टिच केलेलं नव्हतं. म्हटल्याप्रमाणे हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला थोडा लेट झालेला आहे. मला मध्ये एडिटिंगला टाइम नव्हता आणि श्रीची पण सुट्टी होती, त्यामुळे बरीचशी कामे हे जरा लेटच होत होती, म्हणून मग हा व्हिडिओ शेअर करायला लेट झाला. पण डिझाईन खूप सुंदर अशी आहे, तुम्ही नक्की बघा. नक्कीच तुम्हाला जर एखादा छान ब्लाऊज स्टिच करायचा असेल किंवा कस्टमरचा जो ब्लाऊज वगैरे असेल तर मग नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये कशी डिझाईनची आयडिया कस्टमरला द्यावी तर याची आयडिया येईल. ट्रेंडिंग अशी डिझाईन आहे आणि नक्कीच त्या डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. त्याचबरोबर बऱ्याचदा शोल्डर उतरतं तर गळारुंदी स्प्रेड होत असते, तर डिझाईन स्टिच करताना ती कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी हे देखील त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. परत हा जो काही प्रिन्सेस ब्लाऊज स्टिच केलेला आहे तर त्याचा पफ परफेक्ट येत नसतो. ज्यावेळेस आपण साईड पार्ट आणि कटोरी पार्ट स्टिच करत असतो तर त्यावेळेस सुद्धा कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी, हुकलूक पट्टी छोटी मोठी होत असते तर ती कशा पद्धतीने जोडावी, किती इंचाच्या पट्ट्या कट कराव्या, तर हे देखील एकदम स्टिचिंगच्या म्हणजे शिलाईच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. जर तुम्ही सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर गेलात होम पेजवर, त्यामध्ये व्हिडिओज ऑप्शन मध्ये जर गेला तर ते व्हिडिओ तुम्हाला वरच्यावरच दिसतील, कारण की जस्ट एवढ्याच टाकलेले आहे. लागोपाठच आहे कटिंगचा व्हिडिओ, त्यानंतर स्लीव्स डिझाईनचा, बॅकनेक डिझाईनचा आणि संपूर्ण शिलाईचा. सो तो तुम्ही नक्की बघा ते व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला छान प्रॉपर फिनिशिंग सहित ब्लाऊज कसा स्टिच करावा त्याची नक्कीच आयडिया येईल. आणि मी म्हटल्याप्रमाणे अस्तरचे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहे, म्हणजे अस्तर आणि ब्लाऊज पीसचा पार्ट कसा जोडावा याचे. सो त्यामुळे मग मी व्हिडिओ त्याचा शेअर केलेला नाहीये. जर तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर याआधीचे तुम्ही व्हिडिओ चॅनलवर जाऊन बघू शकतात. प्लेलिस्टमध्ये बरेचसे शिलाईचे व्हिडिओ आहेत, त्यामध्ये अस्तर कसं जोडायचं तर ते देखील मी सांगितलेलं आहे. म्हटल्याप्रमाणे बाही सुद्धा बऱ्याच एका साईडची होत असते. सो ते व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे हे तुमचे छोटे मोठे प्रॉब्लेम्स जे असतील तर ते नक्कीच येणार नाही. त्याचबरोबर संपूर्ण बाही, संपूर्ण बॅक पार्ट, संपूर्ण ब्लाऊज स्टिचिंग करताना फिनिशिंग व्यवस्थित यावी यासाठी कुठल्या टिप्स यूज कराव्या, कारण की नुसतं ब्लाऊज स्टिच करणंच नाही तर ते प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित येणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. सो त्यामुळे ते व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा, म्हणजे तुम्हाला कुठल्या टिप्स फॉलो कराव्या हे नक्कीच समजेल. ठीक आहे, तर बघा मग अशा पद्धतीने फायनली एवढं अस्तर माझं इथे जोडून झालेलं आहे. आणि हे अस्तर जोडता जोडता खूप इम्पॉर्टंट अशा काही महत्त्वाचे टॉपिक्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे, ज्याचे खूप सारे कमेंट्स होते आणि जे तुम्हाला व्हिडिओ मिळत नव्हते. सो तर व्हिडिओ शोधा तुम्ही, म्हणजे चॅनलवर गेल्यावर मिळतीलच, जेणेकरून तुम्हाला तुमचं काम सोपं होईल. ठीक आहे, सो चला मग एवढं स्टिच करत तर काही महत्त्वाचे पॉईंट्स मी शेअर केलेले आहे. या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.